हेल्मेट आली फिनिक्स मॉल गाडीच्या खाली करून घुसून गाडी अजून खराब करतोय. मोटरचे ऑइल घेतले आणि ह्या DF चा एक डबा घेतलाय. तर मित्रांनो झालेले आपल्या हे 3 कपलिंग गाड होती इथं. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर 2-3 दिवसापासून काय ब्लॉग टाकत नव्हतो. ही सगळी गडबड चालली होती तर गाडीच्या प्रॉब्लेमची. तर झालेलं आपलं सगळं सॉल्व्ह झालेलं आहे. तुम्हाला जसं की दाखवलंय मी. तर आपण आज चाललोय सकाळच्या वाजलेत आज 6 वाजलेत आणि आज आपण सकाळीच चाललेलो आहे. तर सकाळच्या वाजले 6 आणि आज आपण चाललोय सणसवाडीला आपण चाललोय दापोडीवाल्या पार्टीचं मटेरियल सोडायचं सणसवाडीत आणि आता सोडायचं फुलगाव मध्ये. तर आपण चाललेलो आहे तिकडं. तर आपण शेवटला फुलगाव मध्ये सोडणार आहे मटेरियल. फुलगाव मधनं सोडून मग डायरेक्ट गोडाऊनला जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉगला लास्ट पर्यंत बघा. चला इथनं पटकन आपण पहिले दापोडीत पोहोचू आणि मग तुम्हाला भेटू. तर मित्रांनो आलोय आपण दापोडीत. चला गाडी लोड करू आणि निघू इथनं पटकन. तर मित्रांनो जसं की आपण लोड करून निघालेलं आहे दापोडीतून. तर मित्रांनो आपण आलोय फिनिक्स मॉल समोर. बघू शकता सकाळ फिनिक्स मॉल. तर मित्रांनो मी केले वाघोली पास आणि मित्रांनो 1 नंबर सेटिंग हल्लेली का व्हील अलाइनमेंट हल्लेली गाडीची. तर मला चालवण्यात कळत राहिले की व्हील अलाइनमेंट हल्लेली. तर आज आपल्याला काही करून व्हील अलाइनमेंट करावं लागणार आहे. तर आपल्याला आज टाईम भेटला की आपण व्हील अलाइनमेंट करू. कारण की आज कामं पण आहेत तसे पण जरा टाईम काढून आपल्याला व्हील अलाइनमेंट करावं लागेल. कारण की गाडी चालवण्यातच लगेच कळतं आहे. कारण की व्हील अलाइनमेंट आपण जर लवकर नाही केली तर टायर आपले खराब होऊन जातील सगळे. तर आपल्याला व्हील अलाइनमेंट करावं लागेल. तर आत्ता आपण गाडी स्पीडने चाललेली आहे. तर गाडी आत्ता पण मला कळते की व्हील अलाइनमेंट हल्ली म्हणून. ते तुम्हाला दाखवू नाही शकत की कसं हलते पण ते मला चालवताना कळतंय गाडी की व्हील अलाइनमेंट हल्ली म्हणून गाडीची. तर जाऊ द्याशाला आपण बघू नंतर व्हील अलाइनमेंट इथं असलं कुठं रोडला तर इथं पण करू किंवा मग आपण तिकडं गोडाऊनला जाताना करू. तर चला आपण पहिले डिलिव्हरी मारू. तर आपल्याला RSB कंपनीत एक डिलिव्हरी द्यायची सणसवाडीत आणि एक फुलगावमध्ये द्यायची. फुलगावमध्ये देऊन आपण यार काय करतोय असे कसे गाडी आले काय जाऊ द्या. तर आपण तसंच सणसवाडीत घेऊन फुलगावला येणार. फुलगावहून डायरेक्ट तिकडून तसंच गोडाऊनला जाणार आहे. तर चला पहिला आपण जाऊ सणसवाडीत हे खाली करू आणि मग फुलगावमध्ये जाऊ. मित्रांनो हे बघा या RSB कंपनीत आपल्याला गाडी खाली करायची. मित्रांनो मी आलेलो इकडे कंपनीत. स्टोअरला जायचे पहिले पेपर मटेरियल चेक करून मग खाली करायचे. तोवर नीरज ते येत राहिले. तर मित्रांनो आपली RSB कंपनीत गाडी खाली झालेली आहे आणि आपला फॅन आज परत खाली आला आहे बघा तुम्ही बघू शकता. आणि आपला फॅन आला खाली. तर आता परत गरमी वाढलेली आहे. जाऊ दे चला थोड्या वेळाने त्याला हे करू बेबी घेऊ आणि त्याने चिपतो आपण. तर चला आपल्याला पहिले जायचं आता फुलगावमध्ये. मित्रांनो मी आलो इकडे फुलगावमध्ये आणि या गाड्या एवढ्या काय येतात ते मला काय कळना. त्याचा पिकअपवाला आडवा घुसलाय आणि सगळं आंधी काही इकडनंच येत राहिले काय मला काय ना गाड्या यायला तिकडनं यावं एवढं गर्दी. म्हणजे आत्ता एवढ्या गाड्या गेल्या ना मला मी राईट साईडला घेतली होती तर लेफ्ट साईडला घ्यायला जागा नव्हती एवढ्या गाड्या होत्या. तर जाऊ द्या आपल्याला इथं 2 किलोमीटरवर गाडी खाली करायची आहे. तर चला पटकन पोहोचू आपण. तर मित्रांनो इथून लेफ्ट साईडला आपल्याला करायची आहे गाडी खाली. आणि बघा तुम्ही बघू शकता इकडं किती कंपन्या आहेत. इकडं करायची आपल्याला गाडी खाली. तर चला पटकन आपण खाली करू. तर मित्रांनो झालेले आपल्या हे 3 कपलिंग गाड होते इथं बघू शकता. मित्रांनो हे 3 कपलिंग गाड होते हे आपण इथं उतरून दिलेले आहेत. रिसोड आणायला गेला रिसोड घेतली की निघू आपण इथं. मित्रांनो आपण गाडी बिडी खाली करून निघालेलो आहे आणि आता आपण आलो होतो इकडनं येरोडा मार्गे. तर जाताना आपण चाललेलो आहे आपलं आळंदी मार्गे. तर हा व्ह्यू बघा मित्रांनो तुम्ही आभाळाचा 1 नंबर वाटतंय का नाही. तर मित्रांनो आपण गाडीची टाकी बिकी फुल करून निघालेलं आहे. तर चला आपण जाऊ आळंदीमध्ये. तर आपल्याला मुशी चौकात भेटायचं आहे आम्हाला. तर माझ्या याच्याहून पिवडे अपलोड नाही होत राहिले आपल्या एक्सपेंडियाच्या. काय झालं काय माहिती. तर मामाच्या याच्याहून करून बघू अपलोड. तर चला मित्रांनो मी तुम्हाला सांगतो इकडे झालेलं आपल्या पोलिसांनी. तुम्हाला समोर आपली गाडी दिसेल तर तुम्ही बघू शकता तिकडे गाडी आपली आणि पोलिस साईडला बसलेली. तर मी तुम्हाला ते दाखवू नाही शकत. तर जसं की मित्रांनो आपल्याला दाखवलं होतं पोलिसांनी काय टेन्शन आहे आपण तिथून निघालेलं आहे. तर
लवकर ऐकले. साहेब म्हणले ठीक आहे, कर पटकन आणि जा. चांगले होते बोलायला बिलायला, एकदम व्यवस्थित होते. तर चला आपण चाललोय गॅरेजला सर्व्हिसिंग करायला गाडी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलोय स्पाईनला. तर आपण आलोय स्पाईनला आणि आपल्याला स्पाईनच्या चौकीपासून लेफ्ट घ्यायचं आहे, सर्कलहून डायरेक्ट इंद्रायणी चौकात निघायचं. तर चला पटकन गॅरेजवर पोहोचू आपण. मित्रांनो आपण एवढं सामान घेतलंय. डिझेल फिल्टर घेतलाय, हे 2 लिटरचे ऑइल घेतले आणि ह्या DFचा एक डबा घेतलाय. तर ही मामाची गाडी आपण घेऊन आलो होतो, मामाच्या मित्राची. तर हा डिझेल फिल्टर घेतलाय आणि याला सगळ्याला आपले गेले 2000 रुपये. तर जितोला जास्त खर्च नाही, तर सर्व्हिसिंगला जास्त खर्च नाही, 2-2.5 रुपये जातात. तर हे ऑइल घेतलं आहे आणि महिंद्राचा DFचा डबा घेतला आहे. तर 2-3 दिवसात आपल्याला गाडीने खर्च दिलेला आहे पुरेपूर, टेन्शन नाही. तर आपल्या गाडीत चाललेली इकडे काम. आणि हा माणूस बघा गाडीच्या खाली करून घुसून गाडी अजून खराब करतोय. हँड ब्रेकचं काहीतरी करतोय. वायर तुटली ती. करतोय तो मग काम इकडे करतोय हा काम. काय अरे पट्टी पाना घे 12-13चा मरायला लागलो मी तर मला. तर प्रत्येक वेळेस सारखं याच्याकडून काही सिद्ध आलेलं नाही. तर हँड ब्रेकची वायर टाईट झाली होती, त्यात सीट टाकतोय पण त्यात काय व्हायला आलंय. आपली गाडी झाली इकडे सर्व्हिसिंग आणि याचा अजून चाललंयच आहे काय, तर वायर हे करतोय नुसती. मित्रांनो आपली गाडी झालेली ओके. या गाडीला काय नसतं मित्रांनो, काही फक्त ऑइल चेंज करायचं आणि ऑइल फिल्टर चेंज करायचा. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपलं सगळं आता टेन्शन गेलेलं आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे घरी आणि आपल्याला टोटल खर्च आलेला आहे मित्रांनो 9च्या आसपास आलेला आहे. तर मित्रांनो जाऊ द्या, काय हरकत नाही, गाडी म्हणजे हे सगळा खर्च असतोच. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला मित्रांनो, बाय, गुड नाईट.